नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। मारेगाव तालुक्यातील आपटी रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उपशाचे वास्तव चव्हाट्यावर आणण्याचा राग मनात धरून रेती माफियाने लोकशाहीच्या चौथा स्तंभावर थेट हल्ला चढवला आहे। मारेगाव वार्ताचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम यांना रेती तस्कर प्रदीप घागी याने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत खल्लास करण्याची धमकी दिली। या माफिया राज विरुद्ध आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध सचिन मेश्राम यांनी 24 एप्रिल पासून तहसील कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आपटी रेती घाटावर प्रशासकीय नियमांना हरताळपासून रात्रीच्या वेळी पोकलेन आणि बोटीच्या सहाय्याने हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा सुरू आहे। शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला जात असल्याबाबत सचिन मेश्राम यांनी वृत्त प्रकाशित केले होते। याचा सूड उगवण्यासाठी रेती माफिया प्रदीप घागी राहणार बरोरा याने 20 एप्रिल रोजी रात्री 10:06 फोन करून सचिन मेश्राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली। जातीवाचक शिवीगाळ आणि प्रशासकीय दुर्लक्ष आरोपीने केवळ धमकीच दिली नाही तर मेश्राम यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे। या गंभीर प्रकरणाबाबत वारंवार तक्रार करूनही खनिकर्म विभाग आणि स्थानिक महसूल प्रशासन मूग गिळून बसल्याने संताप व्यक्त होत आहे। जर प्रशासनाने आरोपीला अटक केली नाही आणि घाटाचा परवाना रद्द केला नाही तर माझ्या कुटुंबियाच्या बलिदानाला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सचिन मेश्राम यांनी दिला आहे। या आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा आणि आंदोलनाचा पवित्रा या लढ्याला आता मोठे सामाजिक व राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे। वंचित बहुजन आघाडी आणि जनहित कल्याण संघटनेने उपोषणस्थळी भेट देऊन मेश्राम यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। एका पत्रकारावर झालेला अन्याय हा संपूर्ण समाजावर झालेला अन्याय असून आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या संघटनांनी दिला आहे। या उपोषणाच्या माध्यमातून सचिन मेश्राम यांनी प्रमुख मागण्या केल्या आहे। यामध्ये आरोपी प्रदीप घागीला पत्रकार संरक्षण व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक करा, नियमबाह्य उपसा करणाऱ्या आपटी घाटाचा परवाना रद्द करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अवैध कामात वापरले जाणारे पोकलॅन आणि बोटी तात्काळ जप्त करा, जीवाचे धोके लक्षात घेता मेश्राम कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली आहे। दिनांक 20 एप्रिल रोजी प्रदीप घागी हा रेती तस्कर आपटे घाट त्याच्याकडे आहे। त्याने मला 1 एप्रिल रोजी रात्रीच्या 6च्या सुमारास मला फोन केला, तू कुठे आहे, तू बातमी काय लावते का? मी म्हटलं मी बातमी नाही लावली, माझे मित्र नाही लावले, तू काय त्याच्याशी बोल बा। मला जातीवाचक शिवीगाळ करून तू ये, तुला मारून टाकतो बा या शब्दात बोलला। मी तहसीलदार ठाणेदार साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली की रेती घाट हा पूर्णपणे बंद करण्यात यावा व त्याच्यावर किती कारवाई करण्यात यावी। आपल्या देशाचा चौथा स्तंभ म्हणून संबोधित करून आपण त्यांना मान देतो अशा पत्रकाराला जीवे माराची धमकी देऊन जे लाजिलवाणी बाब या तालुक्यात झाली याचा आम्ही निषेध करतो आणि तहसीलदार साहेबाला विनंती करतो का सचिन भाऊच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांच्या उपोषणाला विराम द्यावा। आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत। एवढंच बोलून मी माझ्या शब्दात गेलो। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जाते, न्यायाच्या भूमिकेनं ज्यांच्याकडे संपूर्ण देश बघतो, अशा पत्रकारावरती त्याच्या जातीला संबोधित करून अश्लील शब्दात त्यांना शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारची घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यामध्ये घडली। यासाठी न्यायाच्या भूमिकेसाठी सचिन मेश्राम नामक पत्रकार आपल्या कुटुंबियांसकट संपूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा उभा करतो आहे आणि त्या लढ्याला वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगाव यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे। खरं म्हणजे तालुक्यामध्ये जे काही रेती माफियांचा जो काही हौदोद चालला आहे, जी काही झुंडशाही आणि गुंडशाही आहे, ही खरं म्हणजे महसूल प्रशासनाच्या लाचखोरी धोरणामुळे आहे। इथल्या महसूल प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या या पोटचेप्या धोरणामुळे रेती माफियांचं फावती आहे आणि म्हणून रेती माफियांची एवढी मजल गेली आहे पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंतची। वंचित बहुजन आघाडी या सर्व घटनेचा निषेध करते आणि रेती माफिया जो कोणी आहे त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि त्यासोबतच
इथल्या तालुका दंडाधिकारी यांच्यावरती आणि इथल्या महसूल प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यावरती देखील कायदेशीर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमाने करतो आहे। आणि या सचिन मेश्राम या पत्रकाराच्या आंदोलनाला पूर्णतः वंचित बहुजन आघाडी त्याच्यासोबत न्याय मिळेपर्यंत आम्ही खंबीरपणे उभे राहू असा शब्दही देतो आहे।